मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंगूरपासून आईस्क्रीम करणार आहोत। चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात। यासाठी 1 वाटी ताजे अंगूर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। इथे अंगूर धुवून झालेले आहेत। 1 वाटी अंगूर घेतल्यावर 8-10 अंगूर वेगळे काढून ठेवायचे आहे। आता मिक्सर मधून अंगूर बारीक करून घेऊ। इथे अंगूरचा पेस्ट तयार झालेला आहे। आता हा पेस्ट बाजूला ठेवू। आता एक भांड घेऊ। भांड्यामध्ये 2 वाट्या व्हिप क्रीम घेऊ। आता ही क्रीम बीटरच्या साहाय्याने छान हलकी होईपर्यंत 5 ते 7 मिनिट पर्यंत छान फेटून घेऊ। बघू शकता क्रीम छान हलकी झालेली आहे। आता 1 वाटी पिठी साखर घालू व परत मिक्स करून घेऊ। क्रीम जेवढी फेटली जाईल तेवढी आईस्क्रीम छान होते। आता अंगूरचा पेस्ट फेटलेल्या क्रीम मध्ये टाकू व परत छान मिक्स करून घेऊ। बघू शकता क्रीम छान फेटलेली आहे, छान हलकी झालेली आहे। आता वेगळे काढलेले अंगूरचे बारीक तुकडे क्रीम मध्ये टाकू व परत फेटून घेऊ। आता एक एअरपॅक डबा घेऊ। डब्यामध्ये फेटलेली क्रीम टाकू। बारीक केलेले अंगूरचे तुकडे क्रीमवर टाकू व डब्याचं झाकण बंद करू। डबा फ्रीजरमध्ये ठेवू। इथे दुसऱ्या दिवशी आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे। आता एका भांड्यामध्ये बेस काढू। परत बीटरच्या साहाय्याने क्रीम छान फेटून घेऊ। आईस्क्रीमला 2 दिवस लागतात। क्रीम छान हलकी झालेली आहे। परत एक डबा घेऊ। डब्यामध्ये फेटलेली क्रीम टाकू व हा डबा परत फ्रीजरमध्ये ठेवू। दुसऱ्या दिवशी डब्यामधली आईस्क्रीम वाटणमध्ये काढू व सर्व करू। इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। आता स्ट्रॉबेरी क्रश आईस्क्रीमवर टाकू व आईस्क्रीमचा आनंद घेऊ। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा।